कितीही प्लॅनिंग केलं तरी शेवटी गोंधळ ठरलेलाच. नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आमच्या घरात ना स्पेशल दिवस आहे बरं का, कारण आज आमच्या आराध्याचा वाढदिवस म्हटलं की मुलापेक्षा जास्त धावपळ आईची आणि बाबांची असते. तर चला पाहूया आजचा गोंधळमय आणि आनंदी दिवस. वाढदिवसाच्या दिवशी म्हटलं आराध्याला डब्याला दोन्ही मेनू त्याच्या आवडीचेच होते बरं का. म्हटलं डबा उघडल्यानंतर त्याला वाटावं आजचा दिवस आपल्यासाठी सुरुवातच स्पेशल अशी झालेली आहे. म्हणून काय रेसिपी फार काही अवघड नव्हत्या बरं का. आईच्या प्रेमाचा 1 चमचा, घाईचा अर्धा कप आणि त्याला उशीर होऊ नये या भीतीचे 2 चमचे. झाली स्पेशल वाढदिवसाची रेसिपी. असं काही नाही, पनीरची भाजी मी त्याच्यासाठी बनवत होते आणि मसाल्याची वगैरे मी थोडंसं 15 मिनटं लवकर उठून तयारी केलेली होती. आणि इथे रेसिपी मग बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर त्याचपैकी आज ही पनीरचं रेसिपी जी आहे ती थोडंसं सुक्यामध्ये जाणार आहे आणि थोडीशी लपथप अशी. तर त्याच पद्धतीने बनवते आहे. तर डब्याला म्हटलं दोघांनाही पनीरची भाजी द्यावी. आणि ब्रेड पकोडा जो आहे ना, तर तो मी शॅलो फ्राय करणार आहे, डीप फ्राय करणार नाही आहे तेलामध्ये, खूप जास्त तेलकट होतो त्यामुळे. तर इथे पनीरची भाजीला मी कांदा, टोमॅटो, काजू भिजवून घेतलेले होते. कांदा टोमॅटो परतून घेतला होता. लसूण, कोथिंबीर, आलं आणि बाकी सगळे बेसिक मसाले असं मिक्सरला फिरवून फायनल रिझल्ट असा आलेला आहे. त्यानंतर जो काही ब्रेड पकोडाचा आहे ना, तो नेक्स्ट टाईम मी कधीतरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. पण चवीला अप्रतिम लागतो. शॅलो फ्राय करून घेतलेला आहे आणि आता गडबड होती ना, म्हणून मग मी रेसिपी काही शूट केलेली नव्हती. तर सोपीच रेसिपी आहे. वाटलं तर कधीतरी नेक्स्ट याच्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर घेतली घरं आवरायला. पण इथे ना मी आज शॉर्टकट मारणार आहे, कारण भरपूर सारी कामं आहेत आणि खूप जास्त फरशी खराबही झालेली नव्हती. म्हणून मग मी काय केलं, मगामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लिक्विड घेतलं आणि तेच शिंपडलं आणि डायरेक्टली पुसून काढते फक्त. आणि त्यानंतर ना घरातली बाकी सगळी कामं केली. आता बर्थडेचं काही जास्त प्लॅनिंग नव्हतं, म्हणून मग आम्ही फक्त केक आणि नाश्त्याला मुलांसाठी काहीतरी घेऊयात म्हणून मग आलो होतो बाहेर. आणि मग घेतलं ते सगळं. घरी आल्यानंतर मग श्रीषाचं आवरून दिलं आणि तिच्या पप्पाने तिने मस्तपैकी फुगे वगैरे फुगून घेतले. छोटीशी अशी तयारी केली. मग आली माझी तयारी करण्याची वेळ. आई लोकांची तयारी म्हणजे काय, 10 मिनिटात पार्लर, मेकअप, आर्टिस्ट आणि स्टायलिस्ट सगळं स्वतःच असते. आणि अशा पद्धतीने मी रेडी झाले. आणि मग मुलांचा आवाज येत होता बाहेर. म्हटलं आता बच्चे कंपनी आली आहे. घरातला आवाज पाहून ना आता पार्टी सुरू झाली आहे. म्हणजे काय, शाळेची मधली सुट्टी जशी होते ना, तशी धमाल चालू होती मुलांची. मग केलं औक्षण आणि सुरू झाला वाढदिवसाचा मुख्य कार्यक्रम. आराध्याचा चेहरा बघून ना त्याला स्वतःला आणि आम्हालाही असं वाटत होतं आजचा कार्यक्रमाचा सेलिब्रिटी लेक आहे बरं का माझा. क्लोज जा. हॅलो गाईज, हे समोरचे स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी या पुढे घ्या म्हणून. आणि मग सुरू झाला मुलांचा आवडता भाग, तो म्हणजे गिफ्ट्स देणं. आणि सगळ्या बर्थडेला गेल्यानंतर मुलांची एक उत्सुकता असते की तू काय घेतलंयस रे त्याच्यासाठी गिफ्टला, मी काय घेतलंय. आणि अशी एकमेकांची चर्चा चालू असतानाच अशी गिफ्टची देवाणघेवाण झाली. त्यानंतर मुलांसाठी समोसे, केक, फरसाण, चॉकलेट्स असं सगळं दिलं आणि 2 मिनिटात मुलांनी त्या प्लेट्स रिकाम्या केल्या.
समोसा ज्याला भेटला नाही त्यांनी मागून घ्या बरं. हॅलो. थोड्या वेळानंतर मुलंही घरी गेली. घरात पुन्हा शांतता आली. ही शांतता म्हणजे पार्टी यशस्वी झाल्याचा पुरावा आहे. आणि आता हा मला पसारा आवरायचा आहे. आता हा पसारा बघताना ना मला असं वाटत होते आत्ता 5 मिनिटापूर्वी किती सारा गोंधळ होता आणि आता सगळं घर रिकामं आहे. आणि आता श्रीषाचं लक्ष आहे की दादाला काय काय गिफ्ट्स आलेत आणि आराध्याचं लक्ष नसताना बघते माझ्यासाठी काय आहे का याच्यामध्ये स्पेशल. आणि हेच बघताना तिची नजर ना चुकून आराध्य तिच्याकडे बघत होता की आता ही माझ्यातले पण गिफ्ट्सला वाटत. असा होता आजचा दिवस आणि पूर्णपणे मी शॉर्ट्स क्लिप तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर बघू शकता आता इथे गिफ्ट्स ओपन करण्याचं काम चाललंय. आता गिफ्ट्स तर मोठ्या दादाला आलेत पण आता याच्यातलं मला काय काय घेता येईल याची शेवटची क्लिप ना नक्कीच रिलेट होईल. प्रत्येक घरामध्ये मोठ्या दादाचा किंवा दीदीचा बर्थडे झाला ना त्याच्यानंतर हे असं परिस्थिती प्रत्येक घरामध्ये असते. तर बघू शकता.